पाणजूच्या बाजूने सामना झुकला होता। त्यानंतर जर पाहिला आपण तर लागोपाठचे चेंडू काही निर्धाव हाताळले गेले। त्या ठिकाणी जर पियुषनं मोठे फटके न खेळता सिंगल डबलकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित एकविरा पाणजू हा संघ विजयी होऊ शकला असता। कारण सिंगल डबल या धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या, लक्षात ठेवा। तिथे मात्र चेंडू डॉट गेले, प्रेशर वाढला गेला, 6 चेंडू 12 हे उदाहरण समोर आलं। जर त्या 3 या 4 चेंडूमध्ये आणखीन 4 धावा आल्या असत्या तर 6 चेंडू 8 असं समीकरण समोर आलं असतं एकविरा पाणजू या संघाच्या। शेवटी क्रिकेट आहे, लक्षात ठेवा, आणि क्रिकेटमध्ये चुका या नेहमीच होत असतात। तर जय बजरंग पाणजू संघ तुमच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक विकास आणि सेवाग यांच्याकडून आलेला आहे। तर तुम्ही सेवाग चायनीजवर ज्यावेळेस जाणार तर तुम्हाला पेटीएम करायची गरज नाही, 200 रुपयाचा चायनीज तुम्ही खाऊ शकता सेवागच्या चायनीजवरून। मॅन ऑफ द मॅच रवी, वर्ल्डन रवी, रवींद्र भोईर। सामन्याच्या दिशेने वळतोय आम्ही। आई चंडिका दुचंद्र वर्सेस साई वाकीपाडा। पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला डाऊन द ग्राउंड ट्रॅव्हल करतो, डीप लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय। 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत। एका साइडला आपण पाणजू टू पाणजू हा सामना पाहिला, दुसऱ्या साइडला आपण चंद्रपडा टू चंद्रपडा हा देखील सामना पाहणार आहात। लक्षात ठेवा, हे 2 संघ आमने सामने लढणार आहेत। दोन्ही संघ एकच संघ आहेत, मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये मात्र आमने सामने लढावं लागणार आहे। चॅलेंजर्स ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा आणि राजेंद्र चंद्रपडा या 2 संघांना नाही असणार। नक्कीच तो वाईट दिला तर पाळला देखील थोडासा विचार करावा लागेल, कारण ह्यावेळेस तो चेंडू आत आला होता। चेंडू सोडताना मी प्रत्येक फलंदाजाला विचार, आपण कुठल्या स्टँडवर आहोत, इथे मात्र गडी बाद, लेग स्टिक, मिडल स्टिक या ऑफ स्टिक वर आपण खेळत आहोत हे देखील असतं। त्यानंतर तो चेंडू सोडला जातोय। तुम्ही ऑफ स्टिक वर जर क्रीज घेत असाल तर खास करून तो चेंडू सोडला तर वाईट मिळेल। लेग स्टिक वर तुम्ही खेळत असाल आणि तो चेंडू सोडला तर तो वाईट तुम्हाला कदाचित मिळणार नाही। पहिला गडी बाद। तो चंद्रपडा संघामध्ये का खेळू शकत नाही, खेळू शकतोय जुचंद्र। यस, आई चंडिका जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळतोय बंगाल टायगर। इथे मात्र काय मी स्तुती जास्त केली का, कारण मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बाद होतोय। पूर्ण गाजवलेला आहे। थँक्यू डीजे। काल पॉवर नव्हती, आज पॉवरफुल आहे, कारण आज रविवार आहे। आज सर्व पॉवर मॅन मी म्हणे सुट्टीवर असतील, त्या कारणाचं पॉवर जास्त एक्स्ट्रा सोडली गेलेली आहे इकडे। तर सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूया मित्रांनो। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निलेश पडवल हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। स्ट्राईक हँडला तुम्हाला नवीन खेळाडू पाहायला मिळतोय। तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतायत सिद्धांत। चला जास्त वेळ वाया घालू नका विनंती करतोय।
अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन भावेश पुणेकर आणि कंपनी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा. ॲज अ पाटा पिच, ॲज अ कॉन्क्रीट पिच, आणि या कॉन्क्रीट पिचवर देखील विजय कांबळे चांगल्या प्रकारे चेंडू टर्न होताना दिसतोय. कारण मातीच्या पिचवर आपण म्हणू शकतो की चांगला स्विंग मिळू शकतो एखाद्या गोलंदाजाला. ती पोषक खेळपट्टी असते मातीचा पिच. मात्र कॉन्क्रीट पिचवर देखील अप्रतिम स्विंग पाहायला मिळाला. पहिले षटक पूर्ण, धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 2 बाद 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आई चंडिका जुचंद्र संघ खेळतोय. जबरदस्त सामना रंगला होता. एकविरा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पाणजू. अप्रतिम खेळी या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही गावातील संघ आहेत, एकत्र खेळतायत, एकाच मैदानावर सराव करतायत आणि नक्कीच तो खेळ इथे मात्र एक चांगला खेळ, प्रामाणिक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला या 2 संघांच्या माध्यमातून. इथे काय झालं, काय घडलं गोलंदाजाला माहिती. मात्र हा सर्वात लांब लचक वाईड असेल. पंच मित्रांनो लक्षात ठेवा, पंच म्हणजेच दंडाधिकारी, न्यायाधीश म्हणून देखील गणलं जातं पंचांना क्रिकेटमध्ये. इथे मात्र सिंगल कन्वर्ट केला गेला, एक चिकी सिंगल मात्र काढला गेला. 3 षटकांचा सामना आहे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर, मग 30 यार्डच्या आतमध्ये तुम्हाला 2 खेळाडू कंपल्सरी ठेवायचेच आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल त्यावेळेला तुम्हाला 3 ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 ठेवले तरी तुम्ही चालेल 30 यार्डच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2. जास्त वेळ वाया जातोय. साई वाकीपाडा संघ. इथे मात्र परतावं लागेल. यष्टीजीतच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. 3रा गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 8. जिग्नेश बाद झाला, पियुष बाद झाला, सामन्याला कलाटणी आली. चालू सामन्याकडे आपण वळूया. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका. शॉट्स लिमिट ऑफ त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. काही मिली सेकंद उशीर चेंडूला फील्ड करण्यासाठी लागला गेला आणि याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. आकाश फुल टॉस डिलिव्हरी इनटू द गॅप. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला होता चेंडूला फील्ड करण्यासाठी, मात्र मिस फील्ड पाहायला मिळेल. चांगला बॅकअप. तत्पूर्वी 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करेन मी दोघांचं. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब या खेळाडूने घेतला होता. इथे मात्र 3 धावेची अप्रतिम खेळी करताना संघाला नेऊन ठेवतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवर. आकाश 2 चेंडू 6 धावा महत्वपूर्ण खेळी. वेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. यानंतरचा सामना देखील खूप मजेशीर सामना असेल. निधी स्पोर्ट्स वर्सेस संजय 11 या 2 संघांच्या दरम्यान. ह्या वेळेस बॅक टू द बॉलर, मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. संजय 11 मोरियर्स म्हणतोय की आम्ही हा सामना नक्कीच एका साईडने जिंकू. क्या बात आहे. थँक्यू संजय 11. असे जिगर असायला हवी, आत्मविश्वास अक्षय साठम असायला हवा. आम्ही हा सामना जिंकूच म्हणजे काय, म्हणजे काहीतरी आत्मविश्वास त्या मुलांमध्ये आहे. धावसंख्येकडे आपण लक्ष देऊया. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात सामना आपण पाहतायत जे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या स्वरूपात आम्हाला जोडले गेलेले आहेत. एकविरा पाणजू आणि जय बजरंग पाणजू यांच्या दरम्यान सामना झाला होता. त्याच्यामध्ये जय बजरंग पाणजू हा संघ विजयी झाला. दुसरा सामना आपण पाहतोय तो म्हणजेच अमोल
आई चंडिका जुचंद्र वर्सेस साई स्पोर्ट्स वाकेवाडा या दोन संघाच्या दरम्यान आतापर्यंत 17 धावा धापळका लागलेल्या आहेत आणि इथे मात्र हा चौथा गडी बाद. चौथा गडी बाद होतोय. धाव संख्या 17 आणि 17 वर मात्र खतरा आई चंडिका जुचंद्र या संघावर. सुनील गव्हाणे यावेळेस समिस्टन स्टोक आहे. चेंडू हवेत आणि इथे मात्र नोमॅन्स रेंज मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा 2 धावेला 3 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी कमी पडला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सुमितला परतावा लागला डगआउटच्या दिशेनं. इथे मात्र गडी बाद होतोय. गाणं चांगलं वाजलं गेलं आणि याच गाण्याच्या ठोक्यावर मात्र तिथे झेलबाच्या स्वरूपात विकेट देखील प्राप्त केली गेली. अपेक्षा नक्कीच होती मोठा फटका खेळण्याची, मात्र आपण पाहिलं तर रेंज काहीशी कमी पडली गेली. तर जवळपास हा 6वा गडी बाद झालेला आहे आई चंडिका जुचंद्र या संघाचा 19 या धावसंख्येवर. गडी बाद 3 षटकांचा खेळ पूर्ण.
3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा लागलेल्या आहेत. आई चंडिका जुचंद्र या संघाच्या 25 आणि 26 धावा विजयासाठी साई वाकीपाडा या संघाला. घेतोय छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा येतोय मैदानाच्या आतमध्ये. कुणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021 चा हा क्रीडा रणसंग्राम. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी, निधी दिदी हो बर्थडेला. 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 थँक्यू डीजे. चला वळूया आपण टॉस का बॉस च्या दिशेनं. निधी स्पोर्ट्सचा कर्णधार, निधी संघाचे कर्णधार आणि संजय 11 संघाचे कर्णधार. संजय स्वतः तू जर आलास तर बरं होईल टॉस साठी. संजय 11 संघाचा कर्णधार संजय जर स्वतः टॉस साठी आला, टॉस बॉक्स मध्ये संजय स्वतः टॉस बॉक्स मध्ये आला नाणेफेक करण्यासाठी तर खूप बरं होईल. संजय चल मित्रा, ये तू टॉस बॉक्स मध्ये. आणि निधी स्पोर्ट्स कर्णधार, चला निधी स्पोर्ट्स कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. खाकरा ये. चला सलामीची जोडी येऊ द्या. बिंपल कांबळी मॅन विथ गोल्डन फिंगर्स. सकाळपासून चांगली साथ बिंपलनं दिलेली आहे आणि बिंपल असतो त्यावेळी चांगलं अपडेट आम्हाला नेहमी मिळत असतं आणि त्यांच्यामुळेच आम्ही एक चांगलं समालोचन, नीटनेटकं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. बोलूया टॉस बॉक्सच्या दिशेनं. तिथे माझ्यासाठी समालोचक आहेत अक्षय साटम, संजय 11 कॅप्टन आणि निधी स्पोर्ट्स कर्णधार. चला टॉस बॉक्स मध्ये आपण येऊया. अमोल भुवड या साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका साईडला निधी स्पोर्ट चंद्रपडा आणि दुसऱ्या बाजूला संजय 11 मोर्या. बघा संजय 11 संघ बघायला मिळते. पॅकर आहे, त्यानंतर स्वतः कर्णधार. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. एका साईडला निधी स्पोर्ट आहे, दुसऱ्या साईडला द ग्रेट मराठा परिवार. कॉल कोण करेल? हे संजय कॉल करणार आहे. निधी स्पोर्ट असा कॉल आणि निधी स्पोर्ट मांडीवरनं विनंती करीन व्हीआयपी डाईस वर जाऊनच स्थान पण व्हायचं. संजय टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकांचा सामना असेल. 30 ते 35. कोणत्या खेळाडूंना तुम्ही जास्तीत जास्त फोकस कराल या स्पर्धेमध्ये? भावेश पुणेकर, विकी ठाकर, 2-3 आहेत अजून. तुमची काय स्ट्रॅटर्जी असणार आहे या मॅच मध्ये? तुम्ही काय बॉलिंग करणार, बॅटिंग करणार? बॉलिंग. चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल आणि सेकंड टाइम हा बॅटल होतोय तर यांना हरवण्याचा प्रयत्न असेल 100%. शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा. जास्त वेळ घेणार नाही. सचिन, किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही 40 ते 45 धावांचा प्रयत्न करू. तुमचा मेन विकेट कोण असणार आहे? संजय. तर आमचा मेन विकेट जुगल आणि मितेश असे 2 फलंदाज फक्त असणार. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भारतजी राऊत सर. धन्यवाद अक्षय साटम. वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेनं मित्रांनो, कारण एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे संजय 11 या संघानं. आम्ही निधी स्पोर्ट्स या संघाला नक्कीच पराभूत करू. पाहायचं आहे काय घडेल, काय बिघडेल. मैदानाच्या आतमध्ये येणारी 3 षटकं नक्कीच आपल्याला दाखवतील. मात्र सध्या चालू सामन्याकडे लक्ष आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 2. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र परतावं लागेल की नाही पाहायचं आहे. पंचांचा बोर्ड उंच आणि यष्टीच्या स्वरूपात चेंडू खराब, मात्र विकेट प्राप्त करतो या गोलंदाज.
प्रमाणात झालेला आहे. इथे मात्र हा चेंडू ड्राइव्ह केला गेला, सिंगल कन्वर्ट केला गेला. या चेंडूवर एक से आगे गाडी बढ़ती हुई. साई वाकीपडा टीम की धावसंख्या आपण पाहतोय ती 5. मात्र जवळजवळ आपण पाहिलं मित्रांनो तर 7 ते 8 धावा या यायला हव्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक का थांबला. इथे डायरेक्ट हिट झाला होता. जर कदाचित यष्टीरक्षक गेला असता चेंडूवर तर नॉनस्ट्राइक एंडला कदाचित या 2 धावा पूर्ण होऊ शकल्या नसत्या. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. 2 धावा नक्कीच चपला इथं पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत योग्य त्या धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत. 26 धावेचा पाठला करताना त्या म्हणजेच साई वाकीपाडा या संघानं. साइड स्क्रीनच्या समोर फटका पाहायला मिळतोय. 2 धावा. समोर ज्या बाईक आहेत, साइड स्क्रीनच्या समोर ज्या बाईक आहेत त्या सर्व बाईकचे आपण आरशे फिरवायचे. सचिन आहेत मला त्या ठिकाणी. सचिन आरशे जरा फिरवा बाईकचे मित्रा. जेवढ्या बाईक असतील त्याचे सर्वांचे आरशे फिरव. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. 26 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतायत तर साई वाकीपाडा या संघानं, साई स्पोर्ट्स वाकीपाडा या संघानं 9 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. मात्र या 9 धावा बनवताना 2 विकेट मात्र त्यांच्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 12 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. बॉलर्स नेम्स संतोष, पहिला चेंडू नोच्या स्वरूपात हाताळला जातोय. रनआउट करण्याची संधी देखील होती मात्र ती संधी गमावली जात आहे. 1+1 मिळतात या पहिल्याच्या चेंडूवर 2 धावा. अजूनही षटकाची समाप्ती नाहीये मात्र या बोनसच्या स्वरूपात 2 धावा दिल्या जात आहेत. समीर या खेळाडूची भरपूर माहिती अक्षय साटमनं मला दिली होती की वाकीपाडा या संघाचा सर्वात हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा नोटचा इशारा. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. पुन्हा एकदा 2 धावा. कदाचित मला तरी वाटते ते ग्रीप मिळत नाहीये. जी ग्रीप गोलंदाजाला हवी आहे ती ग्रीप कदाचित त्याला मिळत नाहीये. या कारणास्तव जिथे चेंडू त्याला लँड करायचा आहे, जिथे चेंडू त्याला टाकायचा आहे त्या ठिकाणी त्याचा चेंडू पडत नाहीये. इथे पुन्हा एकदा वाईट, नो वाईट, नो वाईट. 3 चेंडू, एकही चेंडू आतापर्यंत टाकून झाला नाहीये. या षटकातील 3 चेंडू हाताळले मात्र 3ही चेंडू जर आपण पाहिले तर घोषांकित दिशेने निघून गेले, वाईटच्या स्वरूपात निघून गेले. इथे मात्र पहिला चेंडू व्यवस्थित हाताळला गेला मात्र हा पहिला चेंडू टाकण्यासाठी तब्बल मला वाटते 5 ते 6 धावा मोजाव्या लागल्या या गोलंदाजाला, खर्च कराव्या लागल्या या गोलंदाजाला. इथे मात्र काय करायचं होतं तर लेटकटच्या माध्यमातून फटका कन्वर्ट करायचा होता पॉइंट रिझर्व मध्ये समीर पाटील यांना. मात्र चेंडू एसटीच्या मागेच राहतोय. चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडू टाकून झालेला आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे बॅक टू द बॉलर, चुकीचा फटका पुन्हा एकदा समीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. 11 पाहिजे ना, 11 धावेची गरज आहे. नोचा इशारा, नोचा इशारा. मिळतील त्या या 2 धावा. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय. 1+1 मिळतील 2 धावा. काय हे षटक बेनिफिट असेल का? नक्कीच मी तर म्हणेल हे 3 या 2, तो 1 रन आणि नोचा 1 रन, 2च धावा असतील या. तर एक बेनिफिट देणारा हे षटक आहे मी तर म्हणेल, ते म्हणजेच या संघासाठी. आणखीन एक धाव. हे षटक जर चांगला हाताळला गेला असता तर नक्कीच आई चंडिका जोचंद्र संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता.
इथे मात्र एक धाव, पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण होतील का? थोडासा उशीर समीरला होतोय. रनआउटच्या स्वरूपात समीरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. धावसंख्या होते ती म्हणजेच 20 आणि गडी बाद होत आहेत ते 3. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय ज्याला मान. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय ज्याला मान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू डीजे मोहनदादा पाटील यांच्यावरती आधारित अनेक गाणी तुम्हाला पाहायला मिळत. रणजित किणीस साहेबांच्या वरती देखील अनेक गाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावेची गरज आहे. त्यानंतर भावेश पुणेकर यांचं देखील एक गाणं आलं होतं. डीजे ऑपरेटर मी याला विनंती करेल की भावेश पुणेकर यांचं टायटल सॉन्ग देखील वाजायला हवं. रणजितच्या चेनू आहे बघ गाणं. गाण्याचं नाव नाही युट्यूबला. भावेश पुणेकर दादा. यावेळेस अतिशय सुरेख असा फटका गॅप मध्ये खेळला जातोय. चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र 6 धावा करायच्या आहेत. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. 4 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 चेंडू 4 धावा. चला तयारीत राहायचं आहे. संजय 11 वर्सेस निधी स्पोर्ट्स दोन्ही संघांना वॉर्मअप करून घ्यायचं आहे. तर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर कदाचित पुन्हा ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर उपांत्य फेरीला आम्ही सुरुवात करणार आहोत. चला 4 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकारे सजवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण यावेळेस काय करायचं आहे तर सिंगल अडवायचं आहे. आई चंडिका जुचंद्र संघाला सिंगल फक्त अडवायचा आहे. तो जर अडवला गेला, जर विकेट पडल्या गेल्या तर नक्कीच साई स्पोर्ट्स वाकेपाडा संघ अडचणीमध्ये येऊ शकेल. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता. शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूवर मात्र छेडखानी केली होती या फलंदाजानं. 1 धाव. पुढे ढकल बघ. 3 धावेची गरज. सुपर डिलिव्हरी. याच प्रकारे काही चेंडू जर निर्धाव हाताळले गेले तर प्रेशर मेंटेन होईल या संघावर आणि तो करावा लागेल. तो करण्यासाठी तुम्हाला हवा भरावी लागेल. जर हवा भरली तरच प्रेशर मेंटेन होईल, लक्षात ठेवा. इथे मात्र काय सिंगल अडेल का? प्रयत्न केला जात होता. जीवाची आकांक्षा केली होती हा सिंगल अडवण्यासाठी, मात्र सिंगलच्या जागी मिळत आहेत या 2 धावा. आणि अशा रीतीने आपण पाहतोय धावसंख्या इक्वल होताना पाहायला मिळते. 1 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. ती म्हणजेच साई स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. निर्णय पंच घेत आहेत 2 धावा. अरे मुद्दाम तोडी गेला. धावतोय ना तो. चला पंचांसोबत वाद करू नका. पंचांसोबत वाद करू नका विनंती करतोय, कारण आपल्या संघाची खूप मोठी ख्याती आहे. शिस्तबद्ध संघ कोणता असेल तर आई चंडिका या संघाकडे पाहिलं जातं अंडरआर्म क्रिकेटमध्ये मित्रा. आणि नक्कीच तुमचं जे नाव आहे ते नाव तुमचं कायम राहायला हवं. सिंगल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. नोचा इशारा. आणि इथे मात्र साई स्पोर्ट्स वाकेपाडा संघ प्रवेश करतोय उपांत्य फेरीमध्ये. पुढील वाटचालीसाठी साई स्पोर्ट्स वाकेपाडा या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आई चंडिका जुचंद्र संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही संघांना हात मिळूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही संघांना हात मिळूनच मैदानाच्या बाहेर जायचंय.